का स्वतःला ब्लेम करून घेतेस आई? तुम्ही जे बोलून दाखवलं ते त्या तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना होत्या. इट्स ओके, मला कळतं की असल्या गोष्टींबद्दल आपण कोणालाही फोर्स करू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. हे बघा अथर्वा, आत्ता या क्षणी मीराला काय वाटतंय हे आपण जरा बाजूला ठेवूया. मला असं सांग, तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझ्यासाठी वेगळाच माझं जग आहे. ह्या पलीकडे काय बोलू? अथर्व, तुला असं वाटत असलं तरी मीराने त्याग का करावा? ती वेदाला आपली लेक मानते, पण मीराला देखील आई व्हायचा हक्क आहे. आणि सध्या ती खूप डिस्टर्ब्ड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गरोदरपणाचे हे 9 महिने तिला नवीन आयुष्य देतील. आई, मी समजू शकतो तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण हे बघा अथर्व, आम्ही आता नाही बोलू शकत तिच्याशी, ते योग्य नाही. तूच तिला सांगू शकतोस, समजावू शकतोस, प्लीज. ठीक आहे. तुला याबद्दल इतकं स्ट्रॉंगली वाटत असेल ना, तर मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. नाही, प्रयत्न नाही. तू हे बघ अथर्व, मीरासाठी, या घरासाठी तुला तिला कन्व्हिन्स करावंच लागेल. प्लीज. या दोघींमध्ये नक्की काहीतरी झालंय. भांडण कशावरून? थोडे आडेवेडे घेतले ना की कळेल. मी काढीन बातमी. अथर्व, उसळीत मीठ बरोबर आहे का बघ जरा. हो, बरोबर, छान झालं. आई, तू पण बस ना. हो, मी बसते, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. आजपासून या घरात बाळाचा विषय बंद. आपल्यामुळे मीराला खूपच त्रास झालाय. आई, त्रास होण्यासारखं काहीच नाही. वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी मतं असू शकतात. तुला सांगितलं ना, हा विषय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मीराला कळतंय, ती समजूतदार आहे. तिला तुमच्या भावना. तुम्हाला पापड हवाय का? मी लगेच आणते. मीरा, पापड नको आहे मला. अथर्व, मी काय म्हणते, मला असं वाटतंय मंजिरी वहिनी बरोबर बोलते. उगाच आता बाळाचा विषय नकोच, नाही का? आत्या, पण आई बाबांचं काहीच चुकत नाहीये. अगो, पण बिचारे तिच्या मनाविरुद्ध कशाला काही वागायचंय? नर्मदा, मी म्हणाले ना, शांत राहा सगळ्यांनी. हो, तेच म्हणतेय मी. कुणाच्या मनाविरुद्ध काही व्हायला नको. असं बाळणपण चांगलं नसतं. नर्मदा, मनाविरुद्ध कोणी काहीच म्हणत नाहीये, पण सून म्हणून पण काही कर्तव्य असतात. हो, पण त्यासाठी ते रक्त तसं तेजस्वी हवं. तुझा नवरा आणि तुझा मुलगा
दोघेही नाकर्ते आहेत. त्यामुळे अजितला जेव्हा मूल होईल तेव्हा ते त्याच्यासारखंच होणार. नाकर्तेपणाचं बीज आहे तुमचं. वहिनी, बस. माझा मुलगा कसाही असला ना तरी निदान मला स्वतःचा मुलगा तरी आहे. जिची कूस कधी उचवलीच नाही तिने वारसाच्या गोष्टी करायच्या नसतात.